नमस्कार मंडळी. आज मी जिथे आले आहे ना, ते बघून नक्की तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण होईल. मी आले आहे माझ्या आयुष्यातल्या पहिल्या शाळेत, जिथे मला अक्षर ओळख झाली. हातावरच्या बोटांपासून तर घड्याळीच्या काट्यांपर्यंत सर्व काही इथे शिकलो आम्ही. आता ही शाळा थोडी बदललेली आहे. बांधकाम चालू आहे नवीन. पण काही गोष्टी अशा आहेत, की त्या अजूनही जसच्या तशाच आहेत. जसं हे गार्डन, ज्यामध्ये ही खेळणी मी 3ऱ्या वर्गात असताना आली होती आणि त्यावेळेस तर मला एवढा आनंद झाला होता. कारण जसं खेळामध्ये कुठल्या प्रकारचं गार्डन वगैरे नसतं, एवढी खेळणी नसतात. म्हणून ते आमच्यासाठी खूप नवलाची गोष्ट होती. नंतर ही आमची खिचडीची रूम, ज्या रूममध्ये आमची खिचडी बनायची आणि आम्ही खरडेसाठी त्या खिचडीच्या खरड्यासाठी इतके भांडणं करायचो आणि मग याच व्हरांड्यात बसून आम्ही सगळे जेवायचो. आणखी एक गोष्ट म्हणजे ही अंगणवाडी. ज्या वयात आम्हाला कुठल्याच गोष्टीची समज नव्हती, नीट बोलताही येत नव्हतं, अशा वयात आम्ही मस्त बालगीते शिकलो, खूप वेगवेगळे खेळ शिकलो. नंतर या चिल्लर पार्टीसोबत मी तर एवढी मजा केली ना, मला काही भान नव्हतं, की माझं वय काय आहे आणि यांचं वय काय आहे आणि मला ते नेहमीच नसतं. माझे गावामध्ये फ्रेंड्स हे सगळे चिल्लर पार्टीज आहेत. मला ना यांचा ओरिजिनल व्हॉईस ऐकावायचा आहे तुम्हाला. बघा किती खुश आहेत ते, किती हसतायत आणि म्हणजे त्यांचं हे सगळं हसू बघून ना सगळं लाईफमधलं टेन्शन मोकळं होऊन जातं. आपल्याला बाकी आपल्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत त्या आपल्याला काही आठवत नाही त्या क्षणाला. त्यानंतर मी यांना बाय केलं कारण मला जायचं होतं जिल्हा परिषद शाळेत. हो, हो, हीच शाळा आहे. पण या शाळेचं बांधकाम चालू असल्यामुळं आमच्या गावातल्या समाज मंदिरामध्ये आता शाळा घेतली जाते. आता या शाळेचा ड्रेस बदललाय. फाऱ्यांची जागा डेस्क बेंचनी घेतलेली आहे. खूप अशी नवीन-नवीन गोष्टी आलेल्या आहेत. आणि बापरे! किती वेगवेगळ्या प्रकारचे टीचिंग एड्स आलेले आहेत. आपल्या वेळेस तर आजूबाजूला ज्या गोष्टी होत्या, त्याच गोष्टीतून आपण शिकत होतो. आज इथे येऊन खूप छान वाटलं. शाळेतल्या वस्तू बदलल्या, सोयी वाढल्या, पण एक गोष्ट मात्र अजूनही तशीच आहे. ती म्हणजे ही खिचडी. जेव्हा ही मुलं खिचडी खायला बसलेला, मला एकदम आमच्या वेळेसची शाळा आठवली. त्या फाऱ्या, त्याच्यावर आम्ही खिचडी खायला बसलेलो. त्या प्लेट्स, कोणी खिचडीसाठी भांडतंय, कोणाच्या काय गोष्टी. खूप भारी म्हणजे एकदम वेगळंच. खूप काही बदललेलं नाहीये आताही. पण ना तरी मला एका गोष्टीची खंत वाटते, की आमच्या वेळेस आमच्याकडे खूप खेळणी वगैरे नसायची. आम्ही माती, दगडं यासोबत खेळायचो. आता यांच्याकडे सगळे खेळणी तर आहे, पण खेळायला मित्र-मैत्रिणीच नाहीयेत. कारण त्यांची संख्याच 10 किंवा 15 असेल जास्तीत जास्त. आणि हो, तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला तुमच्या शाळेची आठवण आली ना? इमॅजिन झालं ना? आमच्या वेळेस खूप जण असायचे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत होतो आम्ही. आता कदाचित हे सगळं मिस होतंय असं मला वाटतं. सो एक-एक वेळ असते, एक-एक काळ असतो. जिल्हा परिषद ही अशी शाळा आहे ना, ज्या शाळेत शिक्षणासोबत ना संस्कार सुद्धा दिले जातात. मुलांना खूप काही गोष्टी शिकवल्या जातात आणि ज्या गोष्टी आपण आपल्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो ना, त्याच मला असं वाटतं आज खूप कामात येतात. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.